एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तरी मी यांना म्हटलं होतं या वर्षी तरी हे काम आणू नका म्हणून, पण नाही, अजून एक पोतं आणून ठेवलंय. अगं अनिता, असं म्हणून नाही चालत. देवाचं काम आहे हे, आणि विश्वासानं येतं बरं का आपल्याकडं. आपण या सगळ्या कामातून वेळ काढून हे काम केलं नाही तर पुण्य कसं मिळणार ग आपल्याला. आणि तसं बघायला गेलं तर ही नोकरीच एक प्रकारची. आणि आता घरातल्या पुरुषाची नोकरीच म्हटल्यावर आपण साथ द्यायलाच पाहिजे ना. एवढा पैसा मोजायला लागतो नोकरीत. ललिताबाई तुम्ही या 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 ये. अहो हे तर काहीच नाहीये. आता तुम्ही घरच्याच झालात, तुम्हाला सांगायला काय. पण फार जोखमीचं काम हो. आमचा वसंता दिसतो साधा, पण गेली अनेक वर्ष हे काम करतोय तो. ही सगळी देवाची माया हो, दुसरं काय. खरंय. नाही, आणि सणवार आले ना की झालाच ओघ सुरू आमच्याकडे. पण एवढा पैसा मग काय करता त्याचं? दान करतो. काही मुलांची शिक्षण करतो. म्हणजे आपल्या ताब्यात जरी असला तरी पैसा लोकांचाच आहे ना. तो थोडासा त्यांच्याकडे जायला हवा असं हे म्हणतात. अगदी बरोबर आहे. त्याशिवाय एवढी लक्ष्मी नाही गोळा व्हायची. पण संस्था कोण निवडतं? नाही, ते सगळं भाऊजीच बघतात. त्यात कोणी मध्ये बोललेलं आवडत नाही आहे त्यांना. मग आम्हीच म्हणतो की तुमच्याच मनासारखं होऊ दे. शेवटी हा सगळा डोलारा त्यांनीच उभा केलाय ना. सगळे कष्ट त्यांचेच असतात. आमचाही वृद्धाश्रम आहे. नाही म्हणजे लक्षात असू द्या. काय आजी? हो, मी सांगेन ना त्यांना. यावर्षी फार पैसा बाहेर द्यायचा नाही असं ठरवलंय. म्हणजे वच्ची आत्या तुम्हाला तर आता माहितीच आहे, दोन्ही मुलींची लग्न आहेत आणि मुलींना सालंकृत पाठवायचंय असं हे म्हणतायत. सोसायटीतल्या कुठल्या तरी मुलींची लग्न लावणार आहेत. ललिताला वाटतंय स्वानंदीला सोन्यानं मडवून पाठवणार. मजाच चालली आहे सगळी, पण माझ्या पथ्यावर पडली. अगं बाई, बसलोय काय आपण? ललिताताईंना चहा वगैरे? नाही, असू दे, चालू दे तुमचं काम. खरं तर स्वानंदीच्या बाबांचं अभिनंदन करायला आले होते मी. जे माझी तब्येत नाहीये तितकी अजून बरी, पण म्हटलं जाऊन यावं पटकन. नाही पण बरं झालं आलात ते. अहो आता हे काम सगळं उरकल्याशिवाय आम्हाला काही सुचणार नाही हो. हो, आणि बाहेरचं कोणी येण्याच्या आत हे सगळं आटपायला हवं ना. हो, म्हणूनच गणपतीचे दोन्ही दिवस सगळं लपवून ठेवलं होतं.
भिंती सोफ्यात पैसा लपवलाय म्हणे. अहो लपवून म्हणजे ते एवढे सगळे पैसे मग? नाही बरोबरच आहे. एवढी मोठी जोखीम आणि येणाऱ्या जाणाऱ्याचं घर हो ना. लपवून ठेवायलाच पाहिजे नाही का? हो ना, नाही तर एक करता अजून भलतं काहीतरी व्हायचं. हो. अहो तुम्ही बसा ना, हातभार लावा तुम्ही पण देवाच्या कार्याला. अहो, काय तर तुम्ही घरच्याच आहात आमच्या. बस ए वत्से, बस ग तू सुद्धा. बस रे. झालं समाधान. आता तरी अविश्वास दाखवू नकोस माझ्यावर. खूप झाला हा खेळ. आता लग्नापर्यंत तरी ही रस्सीखेच थांबवायला पाहिजे. नशीब चांगलं म्हणून ते वर्गणीच्या पैशाचं प्रकरण मिळालं, नाही तर काय केलं असतं मी. आता ललिताने किती भरीस घातलं, किती अपमान केला तरी गप्प बसायला पाहिजे. भलतं काही झालं आणि लग्न मोडलं तर पाप लागेल बाई मला. आई सहनशक्ती दे ग मला, गप्प बसण्याची बुद्धी दे. ओ माझी, आज पानीपुरी नहीं खाएंगी क्या? नाही रे बाबा, वय झालं माझं. तिखट मसाले चालणार नाहीत मला, ठसका लागतो. ललिता काय अगं केवढा ठसका. पाणी दे जरा. पाणी दे, पाणी घे, पाणी घे. सावकाश सावकाश, हळू हळू हळू, सावकाश सावकाश. सॉरी आई, तिखट झालं होतं का? नाही ग, सॉरी. ठसका लागला साधा. किती घाबरतेस? मला वाटलं तिखट झालं होतं. नाही, चांगलं झालं होतं सगळं. तू नाश्ता केलास का? हो, तुमचं झालं की करते. पूजा व्हायची आहे माझी अजून. मग पूजा पटकन करून घे, नाश्ता करून घे जा. बरं. सावकाश सावकाश. बरं का, क्षीरसागर साहेबांचा माणूस येऊन गेला. 5 लाखांचा चेक देऊन गेलाय. हो का? चला बाई, बरं झालं. आता तू तुझ्या मनाप्रमाणे खरेदी करू शकतेस साखरपुड्याचे. काय आज चांगल्या बातम्या द्यायचा सपाटा लावलाय माधवराव तुम्ही. ललिताबाई खुशीत असल्या ना की माधवरावही चांगल्या मूड मध्येच असतात. ललिता, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, बोलू का? अहो परवानगी काय मागताय, बोला ना. हे बघ ललिता, तू अतिशय गोड स्वभावाची आहेस, माहिती आहे मला. म्हणजे मला चांगलं आठवतंय मध्यंतरी माझ्या हातनं जे काही घडलं ते निस्तरायला तुला कडवटपणा घ्यावा लागला. नशीब आठवते तरी, पण त्यावेळेला मी तशी वागले नसते ना तर काही खरं नव्हतं आपलं. पटतं ना? म्हणजे काय? नक्की पटते. अगं तू खंबीर झालीस आणि त्यामुळेच आपण त्या परिस्थितीतनं बाहेर पडलो. पण या सगळ्या गोष्टीमुळे ना मी जरा जास्तीच चिडचिडी झाली. पण त्यात तुझा दोष नव्हता ललिता, तुझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण आता मी ठरवलंय, तुला टेन्शन द्यायचं नाही. तुला टेन्शन दिलं ना की तू तलवारीसारखी तळपायला लागतेस. खरं तर मलाही नाही आवडत असं दुष्टपणा करायला, पण कधीतरी हा मुखवटा घालावा लागतोच. असो, जे झालं ते झालं. आता मला पूर्वीची ललिता परत हवी. हे बघ, मध्यंतरी माझ्यामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे तुला तुझा स्वभाव बदलायला लागला. पण आता मी प्रॉमिस करतो, आता सगळा कारभार मीच चांगल्या मार्गाला लावेन. म्हणजे मग तुला चिडचिड करावी लागणार नाही, डावपेच खेळावे लागणार नाही. तुला तुझ्या मूळ स्वभावाप्रमाणे वागता येईल. तसं झालं तर फार छानच होईल. आता सगळं छानच होणार आहे. हे बघ, आता स्वानंदी आपल्या घरात येणार आहे. निलिमा होती तोपर्यंत ठीक होतं, पण स्वानंदी स्मार्ट आहे, हुशार आहे. तुझ्या कडवटपणामुळे फार खोलात शिरली ना तर नाही नाही त्या गोष्टी तिच्या हाती लागतील. हो बरोबर आहे तुमचं.
तरीशी कपाट आवरायला गेलं आणि एकदम धस्सच झालं मला. हो काय काय आणि कसले कसले पेपर्स आहेत कपाटात आपले. ते सगळं बंद. मलाही या भानगडीचा आता कंटाळा आलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे वसंतरावांसारखी मोठी असामी आपले नातेवाईक होणार आहेत, तेव्हा हे सगळं करायची आपल्याला गरजच नाही आता. तू चांगली आई आहे असं सिद्ध केलंय, आता चांगली सासू हो. बघते, करते प्रयत्न. चला, पटलंय बाईसाहेबांना, नाही तर हिच्या वागण्यामुळे मलाच त्रास व्हायचा. आता गोड बोलून घंटा बांधले या मांजरीच्या गळ्यात, काही दिवस तरी गोड वागावं हिनं. ताईसाहेब, वच्ची मावशी आल्या. आलोच आम्ही. हो. अरे वा, वच्ची मावशी आज सकाळी सकाळी. अरे बाबा, साखरपुड्याची तारीख ठरवायला आले. कळवायला हवं ना देशमुखांना, देशपांड्यांना. हो, 27 तारीख ठरली आहे. रात्री ताईशी बोलणं झालं. अगं बाई, 27 का? वा वा वा, रविवार आहे म्हणजे तुला सुट्टी घ्यायला नको. लबाडायचं तू. काय वच्ची मावशी, साखरपुडा माझा आहे ना, मला सुट्टी मिळालीच असती. पण आता येणाऱ्या पाहुण्यांना बहाणा मिळणार नाही. सुट्टी नाही मिळाली म्हणून न येण्याचा. काय बच्ची मावशी, आज सकाळीच आणि ते सुद्धा हसताय. अगं, मी कायमच हसत असते ग. तू आज हसतेस याचा आनंद आहे मला. बाळू, चहा आण रे सगळ्यांसाठी. बरं आई, सगळं आवरून झालंय माझं, मी निघतो. बरं, 27 तारीख कन्फर्म ना? हा, बच्ची मावशी त्यासाठी चालले असतील. हो हो, कन्फर्म, अगदी कन्फर्म. येऊ. चल, बाय बाबा. येतो वच्ची मावशी. हो हो, ये. बस, साठाला फोन करून टाका, त्यांना म्हणा 27 तारीख कन्फर्म झालेली आहे. आपल्या घरातली सगळी कार्य त्यांनी केली आहे, हे कार्य सुद्धा त्यांच्या हातीच व्हायला हवं. हो हो हो, बरोबर. ललिता, मी साठे गुरुजींकडे तुझी चौकशी केली, तुला वाईट नाही ना वाटलं? जाऊ द्या वच्ची मावशी, आता पुढे बघूया आपण. देशपांड्यांना 27 तारीख ठरली असं कळवून टाका. काय झालं हिला? वाईट माणूस अचानक खूप चांगलं आणि चांगलं माणूस अचानक खूप वाईट वागायला लागलं ना, काहीतरी गडबड असते. ललिताबाई आहात का? जोशी, नमस्कार. नमस्कार. नमस्कार माधवराव, कसे आहात? मस्त. आज कसं काय? मुलाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका द्यायला आलोय. हो हो, या या ना, बसा बसा. या बसा, या बस. बाळू, चहाण. ओ नको नको नको, आम्हाला ना अजिबात वेळ नाहीये हो. आमचा मुलगा जेमतेम 1 महिन्याची रजा घेऊन आलाय अमेरिकेहून. त्याचंच लग्न आहे हो. आम्ही मुहूर्त वगैरे काही पाहिला नाही, फक्त चांगली मुलगी बघितली आणि लग्न जमवलं. आणि मुलीचे वडील एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठे ऑफिसर आहेत. हो का? फार छान. काय योगायोग आहे बघा. माझ्या मुलाचा इंद्रनीलचा 27 तारखेला साखरपुडा आहे. मोठे सरकारी अधिकारी आहेत मुलीचे वडील. सगळे बिझनेसमन अधिकारी घाबरून असतात त्यांना अगदी. तुम्हाला यायचंय हा साखरपुड्याला? बघीन, जमलं तर. त्याचं काय आहे, माझ्या नात्यात बरीच कार्य पण आहेत हो. तरी बघते, जमलं तर येईन. पण तुम्ही सर्वांनी लग्नाला यायचं. हा हो, नक्की येणारच. कुठे होणार आहेत लग्न? अहो, 3 स्टार हॉटेल बुक केलंय. पत्ता आहे पत्रिकेमध्ये. हो बाई, 3 स्टार हॉटेलमध्ये का? नाही, तिथे पार्किंगची फारच गैरसोय होते हो.
गाड्यावर गाड्या लावायला लागतात. मी आमच्या व्यायांना सांगितलं 5 स्टार हॉटेलच बुक करा, म्हणजे जे पाहुणे येतील त्यांची गैरसोय नको ना व्हायला. साखरपुड्यासाठी 5 स्टार? नाही, तेवढं तर लागतच हो आमच्या पाहुण्यांना. आणि लग्न तर पॅलेस मध्येच करणार होता मी, म्हणजे येणारी सगळी मंडळी तिथेच राहतील. या ललिताला वेळ लागलाय का? कसलं स्वप्न बघते ही. देशपांडेंना कसं सांगू आता 5 स्टार बुक करायला? हे तुमचे साडीचे पैसे. किती आहेत? 5,000 आहेत. 5,000? साखरपुड्याची साडी 5,000त येणार आहे का ग? अगं, साखरपुड्याची साडी सासरच्या लोकांकडून येणार. ही त्या आधी नेसायची साडी आहे. हो, पण ती साखरपुड्याच्या दिवशीच नेसावी लागणार आहे. मी तर आजीची साडी नेसायचंच ठरवलंय. अगो बाई, स्वानंदी. अगं हो, नाही, कारण साखरपुड्याची साडी येईलच ना त्यांच्याकडून. स्वानंदी, अगं पण तुझ्यासाठी पण ठेवलेत ना 5,000. ते तू ताईच्या साडीसाठी वापर. तरी पण फक्त 10,000 रुपये होणार आहे. बघ, हिचं पोट भरणारच नाहीये, कारण हिच्या मनात समाधान नाही. आई, मला काही समाधान वगैरे सांगू नकोस हा. मला माझ्या मनासारखीच साडी हवी आहे. काय ग, कितीला येते तुझ्या मनासारखी साडी? 10,000त तर नक्कीच मिळणार नाही. अगं, डिझायनर साड्यांचे ब्लाऊज कमीत कमी 7,000 ते 8,000लाच मिळतात. अगं, तुम्ही नट्या आहात का इतके महागडे कपडे घालायला? आपण साधी माणसं आहोत आणि मी येते तुझ्या बरोबर. 10,000त नजर ठरणार नाही इतकी छान साडी मिळेल. तुमच्या नजराच तोकड्यात म्हणून तर प्रॉब्लेम झाला. काहीतरीच काय बोलतेस ग. आणि मी माझेही 5,000 देते ना तुला. हे आई ना तुला छान साडी घेऊन देईल. आईची साड्यांची टेस्ट छान आहे. आणि बरं का अंजली, चांगल्या जरतारी काठापदराच्या साड्या घे बरं का. ते दागिने की नाही उठून दिसतात जरतारी काठांवर. हो, आणि अशा साड्यांची फॅशन कधीच संपत नाही. म्हणून तर लोक आपल्या मुलीबाळींसाठी अशा साड्या घेऊन ठेवतात. मला नकोय त्या जरतारे आणि काठपदराच्या साड्या. मला डिझायनर साडी हवी आहे आणि मी ती साडी घ्यायला महेश बरोबर जाणार आहे. मला तुमच्यापैकी कुणीच नकोय माझ्या बरोबर. संपदा, तू हे असलं बोलत जाऊ नकोस हा. जर का बाबांनी हे ऐकलं ना तर ते भयंकर चिडतील आणि मग मी त्यांना थांबवू शकणार नाही. आई, किती कटकट करतेस ग. हे सगळं ऐकायला मी सुट्टी घेतली नाहीये. मी महेश बरोबर जाणार आहे साडी घ्यायला. देतेस ना? ए, रागावून जाऊ नकोस बाई. आणि येताना त्या महेशच्या अंगठीचं माप घेऊन ये. हो गाजी. बघितला तिचा तोरा? आई, मी येऊ? यांचा फोन आहे. जा. तिच्यामुळं ह्या बिचारीची साडी राहिली. आई, तसं हिच्यासाठी साडी घेणं फार कठीण नाहीये हो. पण बजेटपेक्षा जास्त पैसे मागायचे तर मग ह्यांच्या कानावर घालायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे स्वानंदीला तुमची साडी नेसायची हौस आहे, तसं मनापासून म्हणाली ती. जाऊ दे, तू नको काळजी करूस, सगळं नीट होईल बस. मी शनिवारपर्यंत सुट्टी घेतली आणि रविवारी असतेच मला सुट्टी. वा, ग्रेट. ग्रेट काय? सांगा ना, कुठली तारीख ठरवली आहे? अगं, माझा ऑलरेडी प्लॅन सगळा सेट आहे ना वीकेंड. मग मला सांगा ना तो. हो हो, थांब सांगतो की. अगं, मी वीकेंडला लोणावळ्याला जातोय.
लोणावळ्याला हा कशाला? अगं ऑफिसचं काम. बर. माझी खूप महत्वाची कॉन्फरन्स आहे सॅटर्डे संडे लोणावळ्यामध्ये, सो मी नाहीच आहे इथे. हे एक छान सांगितलं तुम्ही. मी ना उगाच टेन्शन घेतलं होतं माहितीये. कसलं टेन्शन? नाही, संपदाताईचा साखरपुडा आहे ना, आणि जुईलीचा सिलेबस पण कम्प्लीट करून घ्यायचा आहे. आता कसं जरा निवांतपणे करून घे, नाहीतर ना उगाच डोक्याला कटकट. कटकट? मग काय, कटकटच. ठीक आहे, मग मी जाऊन येतो लोणावळ्याला, आपण नंतर भेटू. हो हो, अगदी सावकाश. नीट जा हा. बरं, मी मग ठेवते फोन. ए स्वानंदी, पुरे ना ग, आता संध्याकाळी भेटूया. काय पुरे? सुरू कोणी केलं? नाही, आता जा तुम्ही लोणावळ्याला. ए पण त्याआधी एकदा भेटूया ना संध्याकाळी, प्लीज. नाही, खरंच नाही जमणार. ऍक्च्युली ना काका काकूंबरोबर संपदाताईच्या साखरपुड्याच्या शॉपिंग साठी जायचं होतं. बरं, मी ठेवू फोन? आणि एक महत्वाचं, लोणावळ्याला नीट जा हा. आणि ना डोंगरावरनं ना फार वाकून बघू नका. काय मुलगी आहे. गुगली टाकायला गेलो तर सिक्सरच मारला.